नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात मनोज जरांगेंनी सगळे सोयरेचा मुद्दा लावून धरलेला आहे. सगळे सोयरे या व्याख्येच्या अंतर्गत सगळ्यांना आरक्षण मिळावं अशी त्यांची मागणी आहे. त्यात सगळे म्हणजे जे जे कोणी मराठ्यांचे सगळे सोयरे आहेत. मराठ्यांच्या संदर्भात सगळे सोयऱ्यांची ही व्याख्या व्यापक करण्याचाही त्यांचा प्रयत्न दिसतोय आणि तशी मागणी त्यांच्याकडून केली जाते. हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला मात्र सगळे सोयरे या मुद्द्यावर कट्टर, थेट, स्पष्टपणे अशा 6.5 लाख हरकती सूचना नोंदवण्यात आलेल्या आहेत. हे संपूर्ण प्रकरण आता कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची भूमिका आणि अडकण्याची शक्यता निर्माण झालेली असतानाच प्राप्त स्थितीमध्ये मनोज जरांगे यांनी सगळे सोयरेचा मुद्दा लावून धरणं, आंदोलनाची घोषणा करणं आणि त्याच्याही पलीकडे जाऊन या संपूर्ण स्थितीत आत्ताच्या घडीला जी भूमिका मांडली गेली त्या अनुषंगानं समाजाची दिशाभूल होण्याची शक्यता, अशा सगळ्या बाबींवर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत या चर्चेत कोण मान्यवर आहेत त्यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. या चर्चेमध्ये आपल्या सोबत शिवानंद भानुसे आहेत. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून ते या चर्चेत आपल्या सोबत आहेत. प्रवक्ता या नात्याने चर्चेत आहेत. आपल्यासोबत डॉक्टर चंद्रसेन कोठावळे जोडले गेलेले आहेत आणि आपल्यासोबत मराठा समन्वयक दिलीप पाटील थोड्याच वेळात जोडले जात आहेत. मला या चर्चेत पहिला मुद्दा पटकन उपस्थित करायचा आहे तो डॉक्टर चंद्रसेन कोठावळे यांना. कोठावळे साहेब नमस्कार आणि या चर्चेत आपलं स्वागत. मला पटकन सांगा, सगळे सोयरेच्या भूमिकेवर तुम्ही आजही ठाम आहात का आणि ही भूमिका तुम्हाला भविष्यामध्ये कशा प्रकारे मांडली जाणं अपेक्षित आहे? काते सर नमस्कार. नमस्कार. सगळे सोयऱ्यांची भूमिका अद्याप कायम आहे आणि मागे मुंबईला आल्यानंतर तो जी अधिसूचना देण्यात आली सगळे सोयरेच्या संदर्भामध्ये व्याख्या करून, त्या सगळे सोयरेच्या अधिसूचनेचं अधिनियमामध्ये रूपांतर करावं अशा प्रकारची महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाची मागणी आहे. मनोज दादा जरांगे पाटील त्यासाठी आग्रही आहेत आणि ते होणं अपेक्षित आहे. जी, आपण आपलं म्हणणं पूर्ण करा. मला वाटतं कदाचित तुम्ही काही बोलताना थांबला आहात का? तुमचं म्हणणं पूर्ण झालंय? हा, म्हणणं पूर्ण झालंय. बिलकुल. या निमित्तानं मग आता चर्चेला पुढे नेत असताना मला अजून एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की आपण या सगळे सोयऱ्याच्या आग्रहाच्या साठी सध्या जो नवा आंदोलनाचा कॉल म्हणजे आंदोलनाची घोषणा करण्यात आलेली आहे त्याचं समर्थन करताय आणि त्यात वृद्ध मराठ्यांनी पण उपोषणाला बसावं असं म्हटलं गेलंय, त्याचंही समर्थन करता का? काते सर बरोबर आहे. हा मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मागच्या 55-60 वर्षापासून प्रलंबित आहे आणि हा प्रश्न मराठा समाजाची जी काही मागासलेपण आहे ते दूर करण्यासाठी आरक्षणाची सक्त आवश्यकता आहे आणि त्याकरिता आरक्षणाची तीव्र मागणी करण्याकरिता सगळे सोयरेच्या अधिनियमाची कायद्याची अंमलबजावणी करण्याकरिता आग्रह करण्याकरिता अशा प्रकारचं आंदोलन जे आहे ते आंदोलन केलं जाणार आहे आणि त्यासाठी तमाम मराठा समाजातील महिला, पुरुष, युवक, युवती, आबाल, वृद्ध हे सर्वच्या सर्व हे आंदोलनामध्ये या ठिकाणी उतरणार आहेत. त्याच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. आरक्षणाची नितांत आवश्यकता आहे. आपण पाहताय आता जो आयोग, मागासवर्गीय आयोगाने निकाल दिला, रिझल्ट दिला, त्याच्यामध्ये जवळपास शेतकऱ्यापैकी 84% शेतकरी हे मराठा समाजाचे आहेत आणि अशा प्रकारच्या आत्महत्या या ठिकाणी होत आहेत. शिक्षणाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. शिक्षणामध्ये मराठा टक्का मागे पडलेला आहे, नोकरीमध्ये मराठा टक्का मागे पडलेला आहे आणि यांना जर पुढे आणायचं असेल तर आरक्षणाची आवश्यकता आहे आणि आरक्षणाच्या साठी अशा प्रकारचं आंदोलन करणं हे मराठा समाजाला अपरिहार्य गोष्ट ठरलेली आहे. जर सरकारने या मागच्या अधिवेशनामध्ये अधिसूचनेचं रूपांतर अधिनियमामध्ये केलं असतं तर आम्हाला पुन्हा या उपोषणाची हाक देण्याची आवश्यकता पडली नसती. मराठा समाजाला आंदोलन करण्याची वेळ ही जी आहे ती या परिस्थितीमुळे निर्माण झालेली आहे आणि म्हणून मराठा समाज हा आंदोलनासाठी आग्रही राहणार आहे.
जी डॉक्टर कोठावळे, आपली भूमिका पोहोचली. चर्चेला पुढे नेण्याच्यासाठी आपल्या सोबत असलेल्या संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता शिवानंद भानोसे यांना बोलतं करतोय. भानोसे साहेब, एका बाजूला सगळे सोयरे या मुद्द्याचा आग्रह आहे आणि दुसऱ्या बाजूला असा प्रतिवाद आहे की यामुळे आंदोलन भरकटणार आहे. नुसतं भरकटणारच नाहीये, तर त्यामुळे समाजाची दिशाभूल होऊ शकते. आत्ताच्या घडीला जो राज्य सरकारचा कायदा स्वरूपातला विधेयकातला मसुदा होता तोही तुम्ही वाचला असेल, तो आणि सगळे सोयरे या दोन्ही मुद्द्यांवर तुमची मतं अपेक्षित करतो. आता सगळे सोयऱ्याचा आग्रह ठेवावा का? सर्वप्रथम जय जिजाऊ, नमस्कार. जय महाराष्ट्राच्या जय जिजाऊ, जय आपल्याला सर्वांना. आपण हे समजून घेतलं पाहिजे. मी सुरुवातीलाच सर्व मराठा समाजाला विनंती करतो की आपण भावनेच्या भरात न जाता आपण कायदेशीर बाबी, घटनात्मक बाबी समजून घेतल्या पाहिजे. आणि जर हे समजून आपण घेणार नसू तर आपल्या वाट्याला, आपल्या हातात काहीच येणार नाही असा त्याचा अर्थ होतो आणि आपली एनर्जी विनाकारण वाया जाईल असाही त्याचा अर्थ होतो. त्यामुळे आपण हे सगळं समजून घेणं फार महत्वाचं आहे. महत्वाचा मुद्दा हा आहे की जी 26 जानेवारीला अधिसूचना निघाली, जो 2000चा आणि 2000 मध्ये ज्याची परत अमेंडमेंट झाली होती, तो जो कायदा आहे, जो जात वैधता प्रमाणपत्रा संदर्भातला कायदा आहे, जो नियम आहे, त्यामध्ये सुधारणा सुचवण्यासाठीच्या मागवलेल्या त्या हरकती आहेत. आणि त्यामध्ये फक्त एक बदल त्यांनी केलेला आहे. तो बदल असा आहे की फक्त नातेवाईकच्या ऐवजी, त्या शब्दाच्या ऐवजी फक्त सगळे सोयरे शब्द टाकलेला आहे. त्या व्यतिरिक्त काहीही केलेलं नाही. आणि नातेवाईकच्या ऐवजी जर सगळे सोयरे शब्द टाकला तर त्याच्यात नव्यानं असं काहीच होणार नाही. म्हणजे कुठलीही व्याख्या बदलली, काही व्याख्या बदलली, आपण काही व्याख्या दिली तर त्यामध्ये काहीही होऊ शकत नाही. हे आपण सर्वांनी, मनोज जरांगे पाटलासह तमाम मराठा समाजाने आणि सर्वच नागरिकांनी हे समजून घेतलं पाहिजे. याची वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. कारण भारतीय राज्यघटनेनं जात वैधता प्रमाणपत्राचे जे निकष ठरवून दिलेले आहेत, संसदेमध्ये जे कायदे झालेले आहेत आणि सुप्रीम कोर्टाचे जे निकाल आहेत, जे जजमेंट आहेत, ते बदलण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. राज्य सरकार ते बदलू शकत नाही, त्याच्यामध्ये बदल करू शकत नाही. हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. जी, म्हणून त्या अधिसूचनेवर एक छोटा मुद्दा पटकन उपप्रश्न या नात्यानं आपल्याला विचारतो आणि मग शिवानंदजी, आपण आपली ही भूमिका त्यानंतर सुद्धा मांडू शकता. छोटे छोटे प्रश्न येत राहतील मध्ये मध्ये. मला या गोष्टीचा आपण कृपया खुलासा करावा की जी गोष्ट तुम्हाला समजते ती आत्ताच्या घडीला आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे आणि जरांगे समर्थकांना समजत नाही का? मुळात मुद्दा सर असा आहे की ज्या दिवशी ते वाशीवरून परत निघाले ती अधिसूचना घेऊन, त्या दिवशी सुद्धा मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून भूमिका मांडली होती की या अधिसूचनेमध्ये काहीच नाही. त्याचं कारण असं आहे की त्या अधिसूचनेमध्ये स्पष्ट दिलंय की सजातीय म्हणजे एकच जात, कुणबी मराठा सामाजिक दृष्ट्या जरी एकच जात असली तर कायदा तसं म्हणत नाही. कायदा जर तसं म्हटलं असता तर मराठा ओबीसी मध्ये तेव्हाच येऊन गेले असते. त्यामुळं कायद्याच्या दृष्टीने या दोन जाती आहेत, त्यामुळे ते सजातीय होणार नाही. दुसरा जो शब्द त्याच्यामध्ये टाकलेला आहे पितृसत्ताक पद्धतीने, पितृसत्ताकाची व्याख्या पण दिली आहे. वडील, आजोबा, पणजोबा त्यांच्या रक्तातील, नात्यातील असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ फक्त भावकी म्हटलेला आहे. आत्ताही त्याच पद्धतीनं सर्टिफिकेट निघतात आणि त्याच पद्धतीनं आत्ताही त्याचीच व्हॅलिडिटी होते, वेगळं काहीही झालेलं नाही. आता हे जरांगे पाटलाला कदाचित हे कायद्याचं ज्ञान नसेल, परंतु त्यांच्या सोबत जे कायदे तज्ञ आहेत, त्यांच्या सोबत जे सल्लागार आहेत, कुणी वकील मंडळीचं जे सांगितले, वकिलाची टीम माझ्यासोबत होती. आता कोण वकील आहेत ते सगळे, कोण कायदे तज्ञ आहेत, त्यांनी एकदा समोर आपल्याही चॅनलला, मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून काथे साहेब आव्हान करतो की त्यांनी एकदा आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकदा लाईव्ह येऊन सांगावं की या पद्धतीनं या अधिसूचना काढल्यानंतर, याचा वट हुकूम झाल्यानंतर आजपर्यंत होतं त्यापेक्षा हा असं वेगळं होणार आहे. म्हणजे माझे साधे प्रश्न आहेत काते साहेब. पहिला प्रश्न असा आहे की समजा आई कुणबी असेल आणि वडील मराठा असेल तर त्या मुलाला, त्यांच्या मुलांना कुणबी जात लागेल का? लागणार नाही, कधीच लागणार नाही. महाराष्ट्र सरकार तो बदल करू शकत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की जर समजा पत्नी कुणबी असेल आणि पती मराठा असेल तर पत्नीची जात पतीला लागणार का? अर्थात शपथपत्रावर लागणार नाही. तिसरा प्रश्न असा आहे
मुलीचे वडील लग्नामध्ये जर कुणबी असतील आणि मुलाचे वडील मराठा असतील तर त्यांची जात कुणबी जात इकडे लागणार का विवाहाला? अर्थात लागणार नाही. कुणाची जात कुणाला शपथपत्रावर लागेल अशी कुठली व्याख्या दिली आणि कुठल्या अशा पद्धतीचा वटहुकूम काढला म्हणजे होईल असं कुणीही येऊन सांगावं. आता कोठावळे साहेब आपल्यासोबत आहेत, त्यांनीही सांगावं की कुठलं शपथपत्र दिलं म्हणजे कशा पद्धतीनं होईल. आपण कायदेशीर आपण याच्यावर चर्चा करू. आपण विरोधासाठी विरोध अगदी टप्प्याटप्प्याने या मुद्द्यांना आपण स्पर्श करणार आहोत. दिलीपराव पण आपल्या सोबत आहेत. दिलीपराव थोड्या वेळाने आपल्यापर्यंत येतो. आधी आपल्या सोबत असलेल्या कोठावळे यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. डॉक्टर कोठावळे, मुद्दे आपल्यापर्यंत पोहोचलेले असतील, आपल्याकडे कदाचित त्याची उत्तरं तयार असतील. जो महत्त्वाचा त्यातला भाग आहे तो असा आहे की शिवानंद भानुसे यांचं म्हणणं आहे ज्या गोष्टी त्यांना लक्षात येत आहेत त्या एक वेळ जरांगेंना नसतील लक्षात येत, पण जरांगेंच्या सोबत असलेल्या कायदे तज्ज्ञांना तर या गोष्टी लक्षात यायला हव्यात. जेव्हा विषय सजातीय येतो तेव्हा तो मराठा कुणबी संबंधाचा लाभार्थी ठरू शकत नाही. हा साधा सोपा एका वाक्यातला मुद्दा आहे. आपलं उत्तर अपेक्षित करतो आणि तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये शिवानंद भानुसे यांनी मांडलेल्या तार्किक मुद्द्यांचा प्रतिवाद तार्किक पद्धतीनं करावा अशी विनंती आहे. काते सर जी, भानुसे सरांचा मुद्दा ऐकला मी आणि या संदर्भामध्ये त्यांनी अगोदरचा अस्तित्वात असलेला नियम जात वैधतेचा सांगितला. म्हणून तर आमचं म्हणणं असं आहे की जात वैधतेच्या संदर्भातील अधिनियमातील जे काही अटी आहेत त्या अटी मध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. आणि का बदल कर 1967 नंतर पासूनचा मुद्दा आहे आणि तेव्हापासूनचे कुणबी प्रमाणपत्र जे आहेत ते कुणबी प्रमाणपत्र सुदैवाने ज्यांचे कागदपत्र उपलब्ध आहेत त्यांना ते मिळत आहेत. परंतु 1967 नंतर किंवा स्वातंत्र्य प्राप्ती नंतर जी कागदपत्र शासनाकडे असायला पाहिजेत ते कुठल्या कारणामुळे मला गाळ झाले म्हणून, जाळे गेले म्हणून, नाश केले म्हणून ते आता सापडत नाहीत. ते मुळामध्ये कुणबी आहेत परंतु त्यांच्या नोंदी कुठल्या कारणामुळे सापडत नाहीत. त्यामध्ये कुणबी समाजाचा काय दोष आहे? मग कुठल्याही प्रकारचा समाजाचा दोष नसताना त्यांना जर कुणबी प्रमाणपत्र, कुणबी नोंदी मिळणार नसतील आणि कुणबी नोंदी नाही मिळाल्यामुळं त्यांना जर ओबीसी पासूनच्या सवलती राहायला लागणार असेल तर हा एक प्रकारचा अन्याय ठरत नाही का? मग याला कोणत्या कायदेशीर मार्गाने आपल्याला अधिनियमाच्या मार्गाने पर्याय किंवा मार्ग काढावा लागणार नाही का? असाच सातत्याने अन्याय मराठा समाजावर आपल्याला होऊ द्यायचा आहे. जसं आतापर्यंत मागच्या 55-60 वर्षापासून आरक्षणापासून वंचित राहिल्यामुळं मराठा समाजाचा मागासलेपणा वरचेवर तो अशाच प्रकारे तो वाढून द्यायचा का? अशाच प्रकारे युवकांच्या आत्महत्या होऊ द्यायच्या का? याला काहीतरी आपल्याला पर्याय काढला पाहिजे. मला भानुसे सरांनी सांगितलेलं लक्षात आलेलं आहे, परंतु यातूनच आपल्याला मार्ग काढला पाहिजे. विधानसभेमध्ये चंद्रसेनजी, मी एक प्रश्न आपल्याला विचारतो. आपल्या याच प्रतिवादाच्या अनुषंगानं दिलीपराव आणि त्याचबरोबर शिवानंद भानुसे दोघांनाही बोलतं करणं गरजेचं आहे. त्यांनाही आपल्या मुद्द्याचे प्रतिवाद करायचे आहेत. पण मला एक प्रश्न आपल्याला असा उपस्थित करायचा आहे या ठिकाणी की ज्या गोष्टी कायद्याच्या तरतुदीतच बसत नाहीत त्या कायद्याच्या तरतुदीत बसवून द्या, ही मागणी व्यवहार्य आहे का? हो, कारण मराठा समाज हा इतका सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या अडचणीमध्ये सापडलेला आहे. शेवटी कायदे आपण करतो, कायद्यामध्ये बदल आपण करतो आणि मग कायद्यामध्ये बदल होऊ शकत नाही काय? कायद्यामध्ये सुद्धा बदल झाला पाहिजे. जर मराठा समाजावरचा अन्याय दूर करायचा असेल तर कायद्यामध्ये सुद्धा बदल केला पाहिजे आणि जात वैधतेच्या प्रमाणपत्राच्या अटी शिथिल केल्या पाहिजेत. मी एका मागील चर्चेमध्ये सुद्धा याबद्दल आपल्याला बोललेलो आहे आणि तेच पुनरुक्त या ठिकाणी करतो की मुंबईला, वाशीला जो अधिसूचना दिली गेली आहे त्या अधिसूचनेच्या संदर्भामध्ये ज्या हरकती सूचना मागवलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये विचार करून
विधानसभेमध्ये त्या अधिसूचनेचं अधिनियमामध्ये रूपांतर केलं पाहिजे आणि त्याचं कायद्यामध्ये रूपांतर करून त्याच्या सवलती ज्या आहेत किंवा जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी ती जी काही नियमामध्ये शिथिलता आहे ती शिथिलता आणली पाहिजे. सर म्हटले की त्याला घटना आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे, तर महाराष्ट्र विधानसभेने अशा प्रकारचा कायदा केला पाहिजे आणि तो कायदा करून केंद्र सरकारकडे त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी किंवा आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठवला पाहिजे आणि तशा प्रकारच्या दुरुस्त्या ह्या मराठा समाजाच्या मागासलेपण दूर करण्यासाठी केल्या पाहिजेत असं महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजाचं म्हणणं आहे. आणि मनोज दादा जरांगे पाटील जे आहेत ते त्यासाठी आग्रही आहेत आणि म्हणून पुन्हा उपोषणाची हाक या ठिकाणी 24 तारखेला दिलेली आहे. ठीक आहे, मला मुद्दा लक्षात आला. मुद्द्यावर प्रतिवादाची वेळ आहे. तुमच्या याच मुद्द्याच्या अनुषंगानं आधी शिवानंद भानुसे यांना बोलतं करूयात. भानुसेजी, कायदा कसाही असला तरी आपल्या मागण्यांच्या नुसार तो बदला हा आग्रह आहे. आंदोलनात मागितलं काहीही जाऊ शकतं, पण मागण्या सुद्धा थोड्याशा जर आंदोलन यशस्वी करायचं असेल तर त्या व्यवहार्य असाव्या लागतात. अगदी बरोबर आहे. ते सुरुवातीला म्हटलं की मराठा समाजावर अन्याय झाला हे खरं आहे. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब, मनोजदादा आखरे, सौरभदादा खेडेकर, आम्ही 33 वर्षापासून लढतोय की मराठा समाजाला आरक्षण मिळावं, परंतु ते कायदेशीर मिळावं, संविधानिक मिळावं, टिकणारं मिळावं. आता कोठवाळे साहेब म्हणाले की महाराष्ट्र सरकारनं तसा कायदा बदलला पाहिजे. 6000 जातीचे जे संसदेनं ठरवलेले कायदे आहेत किंवा सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आहेत ते बदलण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. तर विमल मुंदडा प्रकरण आपल्या समोर आहे. बिलकुल, त्यांच्या मुलानं माझ्या आईची जात मला मिळावी असं म्हटलेलं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट नाकारलेलं आहे. माझ्या समोर 12-13 असे जजमेंट आहेत की जिथे अशा पद्धतीनं होऊ शकलेलं नाही. ते फक्त अपवादात्मक परिस्थितीमध्ये होतं. आणि अपवादात्मक परिस्थिती म्हणजे काय, वडील वारलेले आहेत, संपूर्ण जबाबदारी आईवरच आहे, तेव्हा आईची जात मिळू शकते. घटस्फोट येते जेव्हा पूर्ण जबाबदारी आईवरच आहे, तिथं मिळू शकते. किंवा कोलाटी समाज आपल्याकडे किंवा केरळमध्ये थोडा मातृसत्ताक आहे एक समाज, तिथपर्यंतच आहे, त्याच्या व्यतिरिक्त नाही. त्यामुळं असं होऊच शकत नाही मराठा समाजाच्या संदर्भात. आणि राज्य सरकार कुठलाही वटहुकूम म्हणजे कायद्यामध्ये कुठला बदल करावा ते कोठवाळे साहेबांनी सांगावं किंवा कुठल्या कायदेतज्ञांनी सांगावं. आणि तो बदल केला म्हणजे नेमकं शपथपत्रावर काय होईल, काय झालंय माहितीये का, याच्यातलं एक उदाहरण फक्त तुम्हाला सांगतो की हे कुणाच्या बाबतीत शपथपत्रावर लागू होतं, जे भटके आहेत, समजा माकडवाला आहे, नंदीवाला आहे, ज्यांना आतापर्यंत जातच नव्हती, ज्यांची कुठं नोंदच नव्हती, कुणी शाळेत गेलं नव्हतं, त्यांच्या नावावर काही नव्हतं, तेव्हा त्यांच्या मुलाला शाळेत टाकायचं. तेव्हा काय केलं जायचं की मग त्याचे 2-4 नातेवाईक बोलून घेतले जायचे ग्रामपंचायतमध्ये, तलाठी, शिक्षक वगैरे सगळे, आणि मग तेव्हा त्याला विचारायचे हे तुझे नातेवाईक आहेत का, मग त्याला शपथपत्र घ्यायचे आणि मग त्याला ती जात दिली जायची. तो विषय वेगळा आहे शपथपत्रावरचा. मराठा समाजाला ऑलरेडी मराठा जात आहे ना, त्यामुळे ती जात या देशात बदलता येत नाही. धर्म बदलता येतो, बाकी बदलता येतं, जात बदलता येत नाही. ती जन्माना मिळते आणि ती पितृसत्ताक पद्धतीनंच मिळते आणि सहजातीयमध्येच होते असं स्पष्ट आहे. आणि त्या अधिसूचनेमध्ये सुद्धा तेच आहे आणि त्याच्यात वेगळं असं काहीच होणार नाही. या चर्चेला आणखीन एक मुद्द्याच्या अनुषंगानं दिलीपरावांपर्यंत जाऊया. दिलीपराव आज चर्चेच्या बऱ्यापैकी वेळ शांत बसलेले, त्यांच्यापर्यंत प्रश्नाच्या निमित्तानं पोहोचूया. दिलीपराव, पटकन आता आपण बोलते व्हा आणि व्यावहारिक दृष्ट्या हा सगळे सोयऱ्याचा आग्रह परवडणारा आहे की नाही ते सांगा. महत्वाचं आता कोटावळे सरांनी जे सांगितलं, एक विचार करायला पाहिजे. मान्य आहे की ज्यांचे नोंदी मिळत नाहीत, ज्यांच्या जातीचे काही पुरावे मिळत नाहीत, खरं ज्यांचे मराठा म्हणून नोंदी मिळते मग तिथं तुम्ही जात बदला म्हणता का? मला प्रश्न एकदम सिंपल आहे. ज्यांचे नोंदी मिळत नाहीत, पुरावे मिळत नाहीत, त्याबद्दल एक विचारते वेगळा आहे. भानुसे सर बोलतात त्याबद्दल. खरं मी एकदम व्यवस्थित एक प्रश्न विचारतो की ज्यांच्या नोंदी मराठा म्हणून आहेतच, ज्यांचे 67च्या आधीपासूनच्या नोंदी आहेत, तर त्यांची जात तुम्हाला बदलायची आहे का? आणि ती जात तशी बदलता येते का कायद्यानं? आणि हे कायद्याचं महत्वाचं असं आहे की जात पडताळणीचे जे निकष आहेत ते बदलण्याचे किंवा ते हे करण्याचे राज्य सरकारला अधिकार आहेत का? कोटावळे सरांनी याबद्दल मला मी म्हणतो की त्यांनी खुलासा याबद्दल करावा. त्याचबरोबर दुसरं आहे की ते जे एकच मिनिट दिलीपराव, चर्चेत पूर्ण संधी असेल
त्यामुळे हा जो एक महत्त्वाचा मुद्दा आपण उपस्थित केला त्यावर एकदा कोठावळेंचं उत्तर घेऊ, त्यानंतर मी परत तुमच्या पुढच्या मुद्द्याचं ऐकण्यासाठी तुमच्यापर्यंत येतो. कोठावळे साहेब, जात पडताळणीच्या संदर्भातले कायदे बदलण्याचे अधिकार कोणाला आहेत, कायदे कसे बदलून हवेत हेही सांगा. 2 मुद्दे आहेत आपल्यापर्यंत. काते सर जी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो अगोदर की कायदे बदलण्याचे अधिकार राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये असलेले कायदे राज्य सरकार बदलेल, केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये असलेले कायदे केंद्र सरकार बदलेल. बरोबर आहे. या संदर्भात किंवा या विषयाच्या अनुषंगानं महाराष्ट्रातल्या समाजाची मागणी आहे, बहुतांश लोकांची मागणी आहे आणि बहुतांश लोकमताचा आदर करून आत्ताची जी काही अधिसूचना आहे त्या अधिसूचनेचं महाराष्ट्र सरकारने अधिनियमामध्ये रूपांतर करावं आणि केंद्र सरकारकडे त्या अधिनियमाला संमती देण्यासाठी शिफारस करावी. केंद्र सरकारने ते मंजूर करून महाराष्ट्र सरकारकडे पाठवावं आणि त्या पद्धतीने महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रातल्या जनतेला, कुणबी समाजाला किंवा मराठा समाजाला ज्यांना फायदा घ्यायचा त्यांना फायदा घेता येईल. ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे. हे इच्छाशक्तीचा भाग आहे. जर राज्य सरकारची इच्छाशक्ती असेल, केंद्र सरकारची इच्छाशक्ती असेल आणि मराठा समाजाचा किंवा सामान्य जनतेचा जर रेटा असेल तर कायदा करण्यासाठी आणखी काय लागतं. आता जर डॉक्टर कोठावळे, हा एक भाग झाला. आपण कायदा बदलता येतो असा दावा करत आहात. या एका भागाच्या बरोबरच आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा दिलीपरावांनी विचारला होता, त्याचंही उत्तर द्या, मग नंतर पुढचा मुद्दा ऐकण्यासाठी दिलीपरावांपर्यंत जाऊ. आधी कोठावळे, माझा आपल्यासाठी असा प्रश्न असणार आहे की आपण नक्की मराठ्यांची जात बदलून घेऊ इच्छित आहात का मराठ्यांना मराठा ठेवून गोष्टी घडाव्यात असा प्रयत्न आहे? या संदर्भामध्ये काते सर, मी संभ्रम जो आहे तो क्लिअर करतो. कुणालाही कुणाची जात बदलण्याचं या ठिकाणी सांगितलं जात नाही, हे एकदा लक्षात घेतलं पाहिजे. ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत आणि ज्यांच्या कुणबी नोंदी नाहीत परंतु त्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र हवं आहे, त्यांच्यासाठी हा सगळे सोयरेचा कायदा आहे. आणि पाटील सर म्हटल्याप्रमाणे, पाटील सर मला तुम्हाला क्लिअर करायचं, तुम्ही प्रश्न विचारला की या संदर्भामध्ये जात बदलण्यासाठी तुम्हाला कोणीही सांगत नाही. जर तुम्हाला कुणबी म्हणून जर नोंद प्रमाणपत्र नको असेल आणि सवलती नको असतील तर तुम्ही ते घेऊ नका. मराठा म्हणून जे 10% आता महाराष्ट्र सरकारने कायद्याची शिफारस केलेली आहे, कायदा केलेला आहे, ते मराठा म्हणूनच ज्यांना सवलती घ्यायच्या आहेत त्यांच्यासाठी तो 10%चा कायदा आहे. जात बदलण्यासाठी कोणीही कोणाला सांगत नाही. ठीक आहे, लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे कोठावळेजी, आपली भूमिका पोहोचली. दिलीपराव, आता आपल्याला उत्तर द्यायचंय. ते असं म्हणतायत की 10%चा कायदा मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण घेण्यासाठी आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याकडे सगळे सोयरे हाही एक पर्याय उपलब्ध आहे किंवा तसा उपलब्ध करून द्यावा हा आग्रह आहे. आणि एवढंच सांगून ते थांबत नाहीत, ते असंही सांगतात कायदा सुद्धा जसा त्यांना हवाय तसा बदलून मिळू शकतो. आपला प्रतिवाद. महत्वाचं एक आहे की म्हणजे याचा अर्थ काय झालं की जे जरांगेंचं आंदोलन आहे ते मराठा समाजाचे नाही का, मग फक्त कुणबींसाठी आहे का, ऑफिशियली ते आहे का? कोठावळे सरांनी मला एवढं सांगावं की आंदोलन हे मराठा समाजासाठी. तुम्ही म्हणताय की जर का मराठा असेल ज्यांना नको असेल तर राहू दे, मग जर का तसं असेल आणि ज्यांना कुणबी व्हायचं म्हणजे याला ऑफिशियली आपण असं म्हणणार आहे का की हा जो काही आंदोलन आहे, हा जो काही लढा आहे हा मराठ्यांसाठी नसून फक्त कुणबी लोकांसाठी आहे असं म्हणणं आहे का? कारण जर तसं असेल तर मराठ्यांसाठी तुम्हाला मिळालेलं आहे 10% आणि त्यातनं ज्यांना पाहिजेलं आहे, मग उद्याच्याला जरी आपली जात ऐच्छिक असेल तर काही लोक म्हणतील की ठीक आहे कुणबी नाही, आम्हाला तिसरी जात द्या. असं कायदेशीर येतात. हे दोन वेगळे प्रश्न आहेत की हे कायदेशीर दृष्ट्या मी कुठली जात मागायचा मला अधिकार आहे का, हे देखील त्याचा खुलासा करावा. जी, उत्तर देतील कोठावळे साहेब, उत्तर देतील. आपण आता दिसताय स्क्रीनवर, तुम्ही आता पाटलांचं म्हणणं ऐकलेलं असणार. दिलीपरावांच्या मुद्द्याला उत्तर द्या आपण. काते सर, आता पाटील सरांनी जो काही मुद्दा उपस्थित केला तो मला वाटतं त्या मुद्दा उपस्थित करण्याला फारसा अर्थ उरत नाही. मी सुरुवातीलाच सांगितलं की
कोणीही कुणाची जात बदलण्यासाठी या ठिकाणी आग्रही नाही. आणि हे जे आंदोलन आहे हे या आंदोलनाबद्दल आता संभ्रम उपस्थित करण्याचा काही प्रश्न निर्माण होत नाही. हे आंदोलन मनोजदादा जरांगे पाटलांनी असं कुणबी मराठा असं कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता कुणब्यांना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे आणि मराठ्यांना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारच्या सर्वसमावेशक भूमिकेतून मनोजदादा जरांगे पाटलांनी मागच्या 7 महिन्यापासून अगदी जीवाच्या आकांताने प्रामाणिकपणाने निष्ठेने विश्वासाने हे आंदोलन चालवलेलं आहे. आणि असं असताना सुद्धा अशा प्रकारचा प्रश्न संभ्रम संशय उपस्थित करणं हे तितकंसं परिस्थितीला साजेसं ठरत नाही. पण कोठावळे साहेब, यातला एक मुद्दा असा उपस्थित राहतो, कुणब्यांना आता नवं कुठलं आरक्षण देणार आहात? ते आहेत की आरक्षणात? ते आरक्षणाचा लाभ घेत आहेत. मग तुम्ही आता कुणब्यांना त्यांचं असलेलं आरक्षण पण आणि शिवाय आणखी कुठलं नवीन आरक्षण द्यायला निघाला आहात का? काते सर, नवीन आरक्षण मागतच नाही. आमचं सुद्धा तेच म्हणणं आहे. आम्ही नवीन आरक्षण मागतच नाही. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना जे काही कुणबी प्रवर्गामधून पूर्वीप्रमाणे आरक्षण मिळतं तेच आरक्षण मिळालं पाहिजे असं सुद्धा आमचं म्हणणं आहे. आम्ही कुठं वेगळं लागतोय? म्हणजे कुणबी नोंदीच्या आधारे ओबीसी मध्ये 50%च्या आतून जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये किंवा विदर्भाकडे किंवा तिकडे जळगावकडे आरक्षण मिळतं त्याच पद्धतीचं आरक्षण हे उर्वरित ज्यांच्या महाराष्ट्रामध्ये नोंदी सापडत आहेत त्यांना त्या 50%च्या आतून आरक्षण मिळालं पाहिजे. आपण वेगळं आरक्षण मागतोय कुठं? ठीक आहे, एक छोटीशी घोषणा करतो पटकन आणि त्याबाबत सर्व आपण उपस्थित मान्यवरांना एक छोटी विनंती आहे की आपण चर्चेचा पुढचा भाग याच निमित्तानं घेणार आहोत. आपण जोडलेले राहा आणि या चर्चेच्या पुढच्या भागात आपल्या सोबत ओबीसीचे प्रतिनिधी या नात्यानं मंगेश ससाणे असतील, त्यांनाही या चर्चेत समाविष्ट करून घेऊयात आणि चर्चेला आणखी पुढे नेऊयात. ही चर्चा मराठा समाजाला सगळे सोयऱ्याच्या निमित्तानं सुरू केलेला मुद्दा कितपत खरा, कितपत खोटा, कितपत फसवा, कितपत गरजेचा या अनुषंगानं होतीये. चर्चेच्या पुढच्या भागात आपण लगेचच भेटणार आहोत. लक्षवेधीच्या या भागात एक छोटी विश्रांती घेतोय आणि लगेचच परत येतोय. लक्षवेधीच्या पुढच्या भागात सगळे सोयऱ्याच्या मुद्द्याच्या अनुषंगानं समाजाची दिशाभूल होतीये का? ओबीसींना कुणबी आरक्षण म्हणजे कुणब्यांना खरं ओबीसी आरक्षण असताना नवं कुठलं आरक्षण मिळणार आहे का? मराठ्यांना सहजगत्या कुणबी होता येतं का? अशा विविध मुद्द्यांचा परामर्श करतोय. कुठेही जाऊ नका, पहा फक्त जय महाराष्ट्र.